त्यांचं BJP बरोबरचे असणारे संबंध उघडे झालेले आहेत. इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे BJP बरोबर जाणार नाहीत याची ते खात्री अजून महाराष्ट्राला देत नाही. त्याच्यामुळे ह्या भानगडी मी पडत नाही. त्यांचं असणारं लुटूपुटूचं भांडण आहे, उद्या मिटलं तर आपण काय करावं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत. सर, काल नाना पटोले आले होते लातूरला. त्यांना आम्ही असं म्हणालो की विधानसभेला वंचित बहुजन आघाडी जी आहे ती काँग्रेससोबत येऊ शकते. ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय चाललं आहे आम्हाला कळत नाही आहे आणि त्यांनीच ठरवावं की काय चाललं आहे. त्यांचं BJP बरोबरचे असणारे संबंध उघडे झालेले आहेत आता, आणि काँग्रेस पक्षाने त्याच्याबद्दलचा असणारा निर्णय घेतला तर अधिक चांगला आहे. मला लातूरमधले सुद्धा अनेक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असणारा फोन करून सांगितलेलं आहे की आम्ही असणारा काँग्रेसचे उमेदवार जे आहेत हे बरोबर नाहीत याची आम्हाला दिसतंय त्या ह्याच्यामध्ये, आणि म्हणून आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार करतो असं ते म्हणालेले आहे. आणि म्हणून त्याला, आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधली आहे, त्याला अनुसरून मी असताना म्हणालो की येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसवाले जर तयार असेल तर एकत्र आपण विधानसभा त्या ठिकाणी लढू शकतो. कारण का आत्ताच्या बॅकग्राऊंडवरती आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाचं उद्धव ठाकरेंनी आणि NCPने सँडविच केले अशी परिस्थिती आहे. तेव्हा काँग्रेसला पुन्हा सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारते. वारंवार सर वंचितला भाजपची बी टीम म्हटलं जातं. कोणाची बी टीम आहे ते कळेल. थँक्यू व्हेरी मच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू